नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहताय फॅशन टेलर चॅनल. आज आपण बॅक नेकची डिझाईन पाहणार आहे. ज्याचं पिक मी तुम्हाला वरती देते त्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहे. हा 36 चा बॅक आहे. याच्यासाठी मी शोल्डर हा 5 इंच आणि मुंडा हा 5.5 इंच ठेवलेला आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता आपण खांदा शोल्डर 2 + अर्धा 2.5 इंच ठेवणार आहे. आणि गळ्याची उंची 11 इंच आहे. 11 इंच टाकणार आहे आणि एक बॉक्स रेडी करून घेणार आहे. आता आपण गळ्याचा पंचकोनी आकार आहे तो आकार देऊन घेऊया. त्यासाठी मी या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करत आहे आणि ही लाईन आपण खांद्याच्या बाजूला जॉईन करून घेणार आहे. हा पॅचवर्कचा गळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पॅच पण करावा लागणार आहे. तो पॅच आपण काठाच्या बाजूने करून घेणार आहे. आता आपण गळा ज्याप्रमाणे दिसत आहे त्याप्रमाणे ही लाईनला आपण खाली ड्रॉ करून घेऊया आणि इथून इथे तिरकी रेष मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला या पोर्शन मध्ये पॅच रेडी करता येईल. आता आपण हे कट करून घेऊया आणि इथे आपण पॅच म्हणून हे ठेवायचं आहे. आपल्याला हे लागणार आहे पॅच. आता आपण सर्वप्रथम गळा कट करून घेऊया. आता आपण हा पॅच जो आपण रेडी करणार आहे तो कट करून घेऊया. आता आपण हा पॅच कट केलाय तो बाजूला ठेवून घेऊया. आता आपण हे ओपन करूया आणि इथे आपण किनार लावून घेऊया साडीचे. हे बघा, ही माझ्याकडे किनार आहे. आता हिला आपण व्यवस्थित अटॅच करून घेऊया. आता मी बॅक पार्टला उलट ठेवलेला आहे आणि उलट साइड वरती हे सरळ पट्टी ठेवून घेतलेली आहे काठाची. आणि आता आपण ही याला अटॅच करून घेऊया. एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊया आणि आता ही पट्टी या पद्धतीने फोल्ड करून या साइडला टर्न करून घ्यायची आहे सरळ बाजूवरती. तर याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साइडला पट्टी जॉईन करून घेऊया. पार्ट घेतलेला आहे त्याला जॉईन करून घेतलेला आहे आणि त्याचा आता या साइडने मी प्लेट पाडून घेत आहे छोट्या छोट्या. आपण हे पॅच साठी करत आहे. आपल्याला जो मधला पॅच बसवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे जशी डिझाईन मध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपली छोट्या छोट्या प्लेट टाकून घेत आहे. आता या साइडने प्लेट टाकल्यात तर आपण या साइडने ही प्लेट टाकून घेऊया. प्लेटचं डायरेक्शन हे एकाच बाजूला असलं पाहिजे.
नाहीतर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही ह्या प्लेटला प्रेस करूनही बसवू शकता. आता आपण ह्या प्लेट पाडून घेतलेला आहे. आता आपला जो पॅच आहे ना तो आपण आता यूज करायचा आहे. हे बघा, हा पॅच आहे आपला. आता आपण याच्या पेक्षा थोडं अंतर जास्त ठेवलेलं आहे. आता या पॅच मार्किंग आपण करून घेऊया. आणि आता याला अस्तर लावून घेऊया आपण. अस्तर लावून घेतलेलं आहे आपण. आता हे पलटे करायचे. ही बाजू आपली वरची आहे आणि या बाजूने आपण अस्तर लावून घेत आहे. आता आपण पॅच ठेवून घेतलेला आहे वरच्या साईडने आणि इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आपला एवढा पॅच हा ब्लाउजला आलाच पाहिजे आणि ही आपली शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे. आता आपण ब्लाउजचा बॅक पार्टचा एक पार्ट घेऊया आणि याच्यावरती हे या पद्धतीने ऍडजस्ट करूया. हे बघा, याच्यावरती हे इथे ठेवून आपण शिलाई मारून घेऊया. प्लेटचं डायरेक्शन हे खालच्या बाजूने करत राहायचं आहे. याच पद्धतीने आपण या साईडचंही हे पॅच अटॅच करून घेऊया. आता आपण हा पॅच वरच्या साईडने ठेवलेला आहे आणि या साईडने जे आपले कटिंग केलं नव्हतं ते आपण कट करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने क्रॉस करून केलेलं आहे आणि हे या पद्धतीने कट करून टाकायचं आहे. आणि इथे आपली हुक पट्टी आणि आय पट्टी येईल. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचंही कटिंग करून घेऊया. आता आपण खालच्या साईडने संपूर्ण साईडने हात शिलाई करून घेऊया. आधी या साईडने हात शिलाई करायची आहे. म्हणजे हात शिलाईसाठी आपण पट्टी लावून घ्यायची आहे आणि नंतर या पॅचला हात शिलाईसाठी पट्टी अटॅच करायची आहे. आता आपली हात शिलाई ची पट्टी अटॅच करून झालेली आहे. आता आपण हुक आणि लूकची पट्टी रेडी करून घेऊया. हे बघा, माझी हुक पट्टी आणि लूक पट्टी लावून झालेली आहे. या प्रमाणे आपला गळा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.